मनोज जरांगेचं तुफान आज पुण्याच्या दिशेने वाघोलीत मुक्काम। पुण्याहून नगरकडे जाणारी वाहतूक सोलापूर रस्त्याकडे वळवली। राज्यातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं आजपासून सर्वेक्षण। 8 दिवसांच्या सर्व्हेनंतरचा अहवाल सरकारला सुपूर्द करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशकात राज्यव्यापी शिबिर तर संध्याकाळी जाहीर सभा। बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त साधत लोकसभेचं रणशिंग फुंकण्याची शक्यता। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भातली सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदत वाढ मागण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीआधी उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। निलंबनानंतर माजी खासदार उल्हास पाटील भाजपामध्ये जाण्याची चर्चा। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पालिका पुन्हा निविदा काढणार। आधीच्या 6000 कोटींच्या कामांचं कंत्राट रद्द केल्यानंतर आता नव्या 7000 कोटींच्या कामासाठी कंत्राट। कथित बांधकाम घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंच्या सेनेच्या रवींद्र वायकरांना पुन्हा ईडीचं समन्स। आज चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। मुदतवाढ देण्यास ईडीचा नकार। अयोध्येतील भव्य राम मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं। पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भक्तांचा सागर लोटला। रामभक्तांनी शरीव तीर फुलला। आज मुंबई पुणे महामार्गावरती 2 तासांचा ब्लॉक। दिशादर्शक फलक बसवण्यासाठी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार। तर कोकण रेल्वेवर आज ब्लॉक। 3 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल।